कर्ण भाग 16. ऋषीवर्य दुर्वासाचं आगमन हस्तिनापुरात झालं होतं. अत्यंत कोपिष्ट आणि लहरी म्हणून त्यांच्याजवळ जाण्याचं धाडस कुणीच करीत नव्हतं. स्वतः राजा दुर्योधन मात्र आपल्या मातापित्यांची केली नसेल इतक्या भक्तिभावानं त्यांची सेवा करीत होता. मलाही दुर्वासांना भेटण्याची इच्छा होती. इंद्रप्रस्थातील राजवाड्याच्या भित्तीवरील मला न समजलेल्या चित्राचं रहस्य कळलं तर मला हवं होतं. पण आपणहून त्यांना भेटायला जाणं मला प्रशस्त वाटलं नाही. एकट्या दुर्योधनाशिवाय अन्य कुणालाही भेटावं असं आता मला वाटतच नव्हतं. शेवटी एकदा दुर्वासांना भेटायचा योग आला, तोही दुर्योधनाच्याच आग्रहामुळं. आपल्या तत्पर सेवाभावानं त्यानं दुर्वासासारख्या ज्वालामुखीचं मंद तेवणाऱ्या ज्योतीत रूपांतर केलं होतं. कुणाच्याही अंगावर लहान सहान कारणांवरून उसळणारे दुर्वास ऋषी दुर्योधनाशी बोलताना मात्र जिव्हाळ्यानं वागत होते. दुर्योधनानं कोणत्या किमयेनं त्यांना अल्पावधीत आपलंसं केलं होतं हे एक आश्चर्यच होतं. एके दिवशी त्याच्या आग्रहानं मी त्यांच्या समवेत ऋषीवर्याच्या गंगेकाठच्या पर्णकुटीत गेलो. आपणहून काहीच बोलायचं नाही हे मात्र मी ठरवून टाकलं होतं. आम्ही गेलो तेव्हा ते पद्मासन घालून एका व्याघ्र चर्मावर ध्यानस्थ बसले होते. एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारख्या असलेल्या त्या कृश शरीराला सर्वजण इतके का घाबरतात तेच मला कळलं नव्हतं. अर्ध्या एक घटकेनंतर त्यांनी आपले डोळे उघडले. तत्परतेनं पुढं होऊन दुर्योधनानं त्यांच्या चरणांवर आपलं मस्तक टेकविलं. दुर्योधन कुणापुढं तरी मस्तक नमवितो हे आश्चर्यकारक सत्य मी जीवनात प्रथमच पाहिलं. दुर्योधनानं जरी त्यांच्या पुढं मस्तक नमविलं तरी त्यांनी मात्र आपले डोळे एकटकपणं माझ्यावरच रोधले होते. त्या कृश शरीरात किती सामर्थ्य असावं हे त्यांच्या डोळ्यांकडं पाहूनच कळलं. सूर्यकिरणात तळपणाऱ्या पुष्कराज खड्यासारखे त्यांचे डोळे तळपत होते. कर्ण धनुष्याच्या टंकारासारखा एकच शब्द त्यांच्या ओठाबाहेर आला, होय कर्णच, माझा परममित्र अंगराज कर्ण. वर उठत दुर्योधनानं उत्तर दिलं, तुझा मित्र अंगराज. राजा हा कुणाचाही मित्र नाही, अंगराजही नाही. हा केवळ कर्ण आहे. सारं जग त्याला कर्ण म्हणून ओळखतंय आणि प्रदीर्घ काल ते त्याला कर्ण म्हणूनच ओळखत राहील. ते त्रुटक आणि असंबद्ध असं काहीतरी बोलले. त्यांच्या लहरी स्वभावाला धरूनच ते होतं. त्यांना वंदन करावंसं मला एकदा वाटलं, पण अशा लहरी माणसापुढं नमण्यासाठी कर्णाचं मस्तक नाही या विचारानं मी तसाच उभा राहिलो. दुर्योधनानं त्यांना काय हवं नको याची सूचना राजवाड्यावर पाठविण्याची विनंती केली. आम्ही पुन्हा पर्णकुटी बाहेर पडलो. दुर्योधन विचारमग्न होता. बहुधा तो दुर्वासांच्या माझ्याविषयीच्या उद्गारांचं चिंतन करताना माझ्या मित्रत्वाविषयी गोंधळला असावा. त्याच्या खांद्यावर हात टेकवून जाता जाताच मी त्याला म्हणालो, या भस्म फासलेल्या विक्षिप्त ऋषीनं ठरवावी अशी आपली मैत्री कमंडलूतल्या पाण्यासारखी तुला चंचल वाटते की काय? प्रसंग पडल्यास एक वेळ मी कवचकुंडलांचाही त्याग करीन, पण चंद्रप्रतिमेसमक्ष तुला दिलेलं आमरण स्नेहाचं वचन मी कधीच भंगू देणार नाही.
नाही राधेया, तुझ्या वचनप्रियतेबद्दल मला तीळमात्रही शंका नाही. मी त्याचा विचारही केलेला नाही. पण द्रौपदीच्या वस्त्रहरणानं बिथरलेले पांडव 14 वर्षांनी आले तरी निश्चित परत येणारच. 14 वर्षांनी झाले तरी निश्चित परत येणारच. परतेनात का? पुन्हा द्यूताच्या कल्पनेनं तुला युधिष्ठिराला घेरता येईल की? मला कल्पना सुचली आहे. तुला ती पटली तरच मी ती अंमलात आणणार आहे. कसली कल्पना? दुर्वास ऋषींचा हा वणवा मी पांडवांच्या अंगावर सोडणार आहे. उगाच त्यांची सेवा इतक्या तत्परतेनं करायला मी काही मूर्ख नाही. काय करणार दुर्वास पांडवांचं? 5 पर्वतांसारख्या सलग योद्ध्यांना बलवजाच्या शुष्क काष्टानं उघडण्याची तुझी कल्पना मला अजून नीट समजली नाही. उलट ती थोडी हास्यास्पदच वाटते मला. नाही, ती हास्यास्पद नाही. दुर्वास आपल्या 16 सहस्त्र शिष्यांसह द्वैतवनात पांडवांच्या पर्णकुटीकडे जातील. त्यांनी त्या पर्णकुटीसमोर तळ ठोकताच आतिथ्यासाठी म्हणून पांडवांना त्या साऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावीच लागेल. कशी करणार ते ती त्या निर्जन अरण्यात. हा कोपिष्ट ऋषी क्रोधानं त्यांना त्यासाठी शापदग्ध करून टाकील. तुला काय वाटतं दुर्योधन? तुझ्या समजुतीप्रमाणे तू काहीही करू शकतोस. मी मात्र तुला एवढंच निक्षून सांगतो की जर तुला खरोखरच पांडवांचा नाश करावयाचा असेल तर पांडवांचं सामर्थ्य जोपर्यंत वाढलं नाही तोपर्यंत त्यांच्यावर सरळ चढाई धरून त्यांना कायमचं नष्ट करून टाकावं. तो सर्वात शेवटचा मार्ग आहे. चल. आज दुर्वास आनंदी दिसले. आजच त्यांच्याकडून तसं वचन घेता येणं शक्य आहे. माझा हात धरून त्यानं मला त्या लहरी ऋषीच्या पर्णकुटीकडं पुन्हा वळविलं. कवाडातून आत शिरताच पुन्हा वंदन करून तो हात जोडून दुर्वासांसमोर उभा राहिला. बोल, का परतलास? काय पाहिजे? भुवया उंचावीत त्या ऋषीनं त्याला विचारलं. गुरुदेव, एक विनंती आहे. विनंती? कसली करतोस? वर माग. आपण मजवर संतुष्ट झालाच असाल तर माझी एकच इच्छा आहे की इथं पाहिजे तितके दिवस वास्तव्य करून हिमालयाकडं परत जाताना आपण आपल्या शिष्यगणांसह द्वैतवनात पांडवांकडंही 1 सप्ताह राहण्याची कृपा मजवर करावी. एवढंच? अरे, 1 सप्ताहच का? 1 पक्ष आम्ही त्यांच्याकडं वास्तव्य करू. दुर्योधन क्षणभर हसला. कटीत वाकूनच तो पर्णकुटी बाहेर पडू लागला. मी कवाडातून दूर होत त्याला जाण्यासाठी मार्ग करून दिला. माझ्या हालचालीमुळं दुर्वासांनी मलाही पाहिलं. बोल कर्ण, तुला काय पाहिजे? परत भुवया उंचावल्या गेल्या. मला काहीच नको. दुर्योधना मागोमाग सरळ पर्णकुटीच्या ठेंगण्या कवाडाला चुकविण्यासाठी वाकून बाहेर पडताना मी पुटपुटलो. तरीही आतून आज्ञार्थी शब्द आले. कर्ण, दुर्योधनानं हातानंच मला परत आत जाण्यासाठी खुणावलं. अनिच्छेने मी केवळ त्याच्यासाठी म्हणून परत आत गेलो. कर्ण, मी काय सांगतो ते नीटपणं ऐक. अलीकडं सूर्याला अर्घ्यदान करण्यात तुझी हेळसांड होते आहे ती सावर आणि रोज रात्री एका चषकात जल घेऊन त्यात सर्व वर्णांची कमलपुष्प ठेवून सकाळी त्यात कमलजलात सुवर्णपत्तीचं भस्म मिसळून ते सुवर्णजल नियमानं प्राशन करीत जा. मी भारावल्यासारखा पर्णकुटी बाहेर आलो. माझी अर्घ्यदानातील हेळसांड या तपस्व्याला कशी समजली?
मी अर्घ्यदान करतो हे तरी नेमकं त्याला कसं समजलं? ही रहस्य एकमेकांच्या हातात हात घालून एकट्या माझ्या भोवतीचं फेर धरून किती काल नाचणार होती? नगरात अन्य कुठलाच योद्धा त्यासाठी त्यांना सापडत नव्हता की काय? या दाढीधारी ऋषीला सुवर्ण जलाचं हे एवढं महत्त्वाचं रहस्य मला सांगावंसं का वाटलं? त्यानं ते दुर्योधनाला का नाही सांगितलं? भाग 17. चांगले 2 मास हस्तिनापुरात वास्तव्य करून ऋषीवर्य दुर्वासांनी नगर सोडलं. त्यांच्या वास्तव्यात ते केवळ दोघांशीच मनमोकळेपणानं बोलले होते, दुर्योधनाशी आणि अश्वत्थाम्याशी. मी पुन्हा कधीही त्या विचित्र ऋषीच्या पर्णकुटीकडे गेलो नाही. मात्र त्यानं सांगितलेलं सुवर्णजल न चुकता नित्य सकाळी सूर्योदयापूर्वी प्राशन करू लागलो. दानाचा थोडासा अनियमित झालेला कार्यक्रमही मी सावरून घेतला. दुर्योधनाच्या सूचनेवरून प्रभंजनही दुर्वासा मागोमाग द्वैतवनाकडं निघून गेला होता. वृक्ष, काम्य, हिमालय अशा सर्व पर्वतांवरील आपल्या आश्रमातील सहस्त्रावधी शिष्य बरोबर घेऊन शेवटी दुर्वास ऋषी द्वैतवनातील पांडवांच्या पर्णकुटी समोर उभे ठाकणार होते. त्यांच्या भोजनाची थोडी सुद्धा अनास्था होताच स्वभावधर्माप्रमाणे क्रोधानं जटा पिंजारून तो तपस्वी पांडवांना शाप देणार होता. आणि या सर्व कथेचे सविस्तर निवेदन त्यांच्या पाठोपाठ मागोवा घेत फिरणारा प्रभंजन घोड्यावरून दौडत येऊन दुर्योधनाला सांगणार होता. मला मात्र दुर्योधनाच्या त्या कल्पनेत काहीच स्वारस्य वाटत नव्हतं. पांडव ही 3च अक्षरं शीळ घालत माझ्या मस्तकात भ्रमण करीत होती. पांडवांच्या अस्तित्वानं धैर्य सुटलेल्या दुर्योधनाची केविलवाणी अवस्था मला पाहवत नव्हती. त्याच्या कंठाभोवती लपेटलेला हा 3 अक्षरांचा फास मला मुक्त करायचा होता. दुर्योधन आणि कर्ण या आता एकाच राजमुद्रेच्या 2 बाजू झाल्या होत्या. पृथ्वीतलावर एक पांडव तरी अस्तित्वात राहतील, नाहीतर कर्ण तरी राहील, या भावनेनं मी दुर्योधनाला सहाय्य करणार होतो. एक मासानंतर प्रभंजन द्वैतवनातून राजनगराकडं परतला. दुर्वास आणि त्यांच्या प्रचंड शिष्यगण यांच्या मागोमाग सावधानपणं प्रवास करून त्यानं सर्व वृत्तांत हस्तगत केला होता. आर्यवर्तातील आपल्या सर्व शिष्यांसमवेत हस्तिनापुराहून निघाल्यापासून विविध आश्रमांचा प्रवास करून 15 दिवसांतच ऋषीवर्य दुर्वास द्वैतवनातील पांडवांच्या पर्णकुटीसमोर उभे ठाकले. त्या विचित्र ऋषींनं दररोज निरनिराळ्या पक्वान्नांची मागणी करून पांडवांना त्रस्त करण्याचा आटापिटा केला. पण एका अद्भुत थाळीनं तो उधळून लावला गेला. पांचालीजवळ अशी एक थाळी होती की जिच्यातून कोणतंही पक्वान्न आपोआप उत्पन्न होत होतं. कितीही बुभुक्षितांची भूक शमवूनही परत ती थाळी पूर्ण भरलेलीच राहत होती. सर्वात शेवटी प्रभंजनानं सांगितलं की पांचालीला ती थाळी सूर्यदेवांकडून मिळाली होती. द्वैतवन सोडताना स्वतः दुर्वासांनी त्याच रहस्यमय थाळीला वंदन केलं आणि शापाऐवजी पांडवांना तृप्त मनानं वरदान देऊन ते हिमालयाकडे निघून गेले. दुर्वास दुर्योधनाला संतुष्ट करू शकले नव्हते. पाठीवर हातांची गुंफण करून तो सर्व वृत्तांत ऐकताना पंजरात कोंडलेल्या शार्दूलासारखा दुर्योधन कक्षात फेऱ्या घालू लागला. भुवया ताणून एकदम आपल्या त्या विश्वासू आणि प्रिय सेवकाच्या अंगावर धावून जात तो वस्कन ओरडला, मूर्ख! असली अप्रिय वार्ता आपल्या सम्राटाला ऐकविण्यापेक्षा पुरोचनासारखा तिकडंच जळून का मेला नाहीस तू? युवराज असून स्वतःला तो सम्राट म्हणून
घेत होता. प्रभंजन क्षणभर थरथरला. पण त्याचा तरी काय दोष होता? आपलं आज्ञापालनाचं कर्तव्य त्यानं केलं नव्हतं काय? तू जा, मी त्याला आज्ञा केली. मान नमवून तो खिन्नपणानं निघून गेला. अस्वस्थपणे फेरे घेणाऱ्या दुर्योधनाकडं क्षणभर एकटक पाहून मी त्याला म्हणालो, युवराजा, पांडव तुला खरोखरच इतके अस्वस्थ करून सोडताहेत काय? मग सरळ सरळ राजसभा भरवून युद्धाचाच निर्णय तू का घेत नाहीस? कुणी नाही दिली तरी मी दिलेली साथ तुला पुरेशी वाटेल की नाही? अंगराज, मला पूर्ण माहीत आहे की पांडवांशी गैरिक पर्वताच्या खंबीरपणानं तोंड देणारा सिंहाच्या छातीचा एकच योद्धा हस्तिनापुरात आज अस्तित्वात आहे, आणि तो म्हणजे कर्णच. मग कधीही सत्य न ठरणाऱ्या सावरीच्या कापसासारख्या इतर हलक्या योजना का ओळखतोस ते तुला कधीच कळणार नाही. तरी पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे एकदा राजसभा भरवून कुरुयोद्ध्यांचा कानोसा घेऊन पाहायला काहीच हरकत नाही. माझ्या कल्पना पटवून घेऊन ती लगेच अंमलात आणण्याचं ठरविल्याचा त्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्याचा निरोप घेऊन परतताना दुर्योधनाबाबतचा एक विचारी प्रयत्न करूनही माझ्या मनाच्या प्रांगणातून क्षणकालही दूर होत नव्हता. अशा कोणत्या दिव्य भक्तीच्या साधनेनं पांचालीनं सूर्यदेवाकडून ती अद्भुत थाळी मिळविली होती? मला तिच्या भक्तीचा मार्ग जर खरोखरच कळला असता तर मी त्याचा काटेकोरपणे अवलंब केला असता. कुठली तरी थाळी मिळविण्यासाठी नव्हे, शस्त्रास्त्र मिळविण्यासाठीही नव्हे, केवळ मला मार्ग दाखविणाऱ्या त्या गुरूंच्या अधिक सन्निध जाण्यासाठी, जीवन अधिक प्रकाशमय करून घेण्यासाठी. भाग 18. ठरल्याप्रमाणे दुर्योधनानं राजसभा बोलावली. या सभेत सर्व सभासदांचा खरा कस लागणार होता. पांडवांशी किती काल पाठशिवणीचा न संपणारा खेळ खेळायचा हे ठरणार होतं. सभागृह भरताच ऋषवर्मा अमात्यांनी सभेचं प्रयोजन सांगितलं. अमात्यांमागोमाग दुर्योधन उठला. आपल्या पुष्ट आखूड बोटांची भक्कम मूठ वळवून त्यानं सर्व सभासदांना ऐकविलं की काही झालं तरी पांडव कुरूंच्या सिंहासनाला स्पर्शू शकणार नाहीत. एका महान रहस्याचा भेद आज मी या कुरूंच्या प्राचीन आणि पवित्र सिंहासनाला साक्षी ठेवून करणार आहे. पितामह, महामंत्री, विदुर काका, महाराज आणि महाराणी, गुरु द्रोण, कृप आणि अश्वत्थामन, अंगराज कर्ण आणि महावीर शोण, शकुनी मामा आणि राजनीतिकुशल कणक वगैरे सर्वांच्या साक्षीनं मी हे करीत आहे. पांडव महाराज पांडूंचे औरस पुत्र नाहीत. ज्या भयानक शापाच्या भीतीनं दिग्विजयी महाराज पांडू हस्तिनापूर सोडून अरण्यात निघून गेले, तो शाप काय होता ते मी सांगतो. सर्व सभासदांनी तो सावधपणे पुन्हा ऐकावा. तो शाप असा होता, राजा प्रणयाच्या इच्छेनं ज्यावेळी तू आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा असाच माझ्यासारखा तडफडून मरशील. मग राजमाता कुंती आणि माद्री यांना पुत्रप्राप्ती झालीच कशी? या सभागृहातील एकतरी सभासद या धडधडीत असत्याचं समर्थन करायला समर्थ आहे काय? कुंती आणि माद्री यांचे पांडव हे कलंकित पुत्र असताना त्यांनी या महाराज कुरूंच्या पवित्र सिंहासनावर
हक्क सांगितला तर आपण सर्वजण तो मान्य करणार आहोत काय? द्यूतात पांडव हरले याची ज्यांना ज्यांना हळहळ वाटत असेल त्यांनी हे कधीही विसरू नये की खांडववनात इंद्रप्रस्थाचं राज्य स्थापण्याचीही पांडवांची पात्रता नाही. या सभागृहाच्या महाद्वारावर सेवक म्हणूनही पांडवांना उभं करणं म्हणजे आपल्या या पिढ्यानपिढ्या रक्ताचं सिंचन करून पवित्र ठेवलेल्या राजसिंहासनाला काळिमा फासणारं आहे. सांगा, केवळ ते सामर्थ्यशाली आहेत म्हणून पांडवांपुढं नतमस्तक होऊन मी या राज्याचा अर्धा भाग वा खांडववनाचं इंद्रप्रस्थ त्यांना द्यावं काय? आकाशाचं छत फाटून मस्तकावर कोसळलं तरी त्याची हसतमुखानं पायदंडी करून त्यावर उभे राहणारे अंगराज कर्णासारखे महारथी कुरूंच्या पाठीशी उभे असताना पांडवांना भिण्याचं कुरूंना काय कारण आहे? मी तर त्यांना पांडवसुद्धा म्हणावयास तयार नाही, कारण त्यांना पांडव म्हणणं म्हणजे महाराज पांडूंची अवहेलना करण्यासारखं आहे. मी त्यांचा कौंतेय आणि माद्रेय असा उल्लेख करणार. त्यांच्या माजलेल्या अरेरावीला वेळीच उखडण्यासाठी आज या सभागृहात सर्व सभासदांना आवाहन करीत आहे. कुरूंच्या शूर योद्ध्यांनो, कौंतेय एकाकी आणि सहाय्यहीन आहे. तोपर्यंतच त्यांना तुम्ही निखंदून टाकावयास नको आहे काय? सांगा. दोन्ही हात अवकाशात उडवीत त्यानं सर्व सभासदांना प्रश्न विचारला. सभागृहातले सर्व योद्धे गदेच्या प्रहारासारख्या त्याच्या शब्दफेकीनं उठून उभे राहिले. काही जण तर हात उंचावून ओरडले, राजा, द्वैतवनाकडं जाणारा मार्ग आत्ताच आम्हाला दाखव. कौंतेय नष्ट झालेच पाहिजेत. महाराज पांडूंच्या पवित्र नावाचा नीच वापर करणारा कोणीही प्राणी या हस्तिनापूर राज्यात जिवंत राहणार नाही. भारावलेल्या सर्व योद्ध्यांच्या कलकलाटानं सभागृह कोंदटून गेलं. दुर्योधनाची कल्पना सर्व योद्ध्यांनी उचलून धरली. सर्व योद्ध्यांचा इतका भरघोस पाठिंबा आजच राजा दुर्योधनाला मिळत होता. थांबा, तो पाषाणावर बाणांचं पात पाषाणावर बाणाचं पात आदळताच होतो तसा कणखर आवाज झाला. थरथरणाऱ्या पितामहांनी महाराज धृतराष्ट्रांच्या हातातून राजदंड आपल्या हाती घेतला. मागे एकदा आखाड्यात माझ्यासाठी बोलताना त्यांनी असाच तो राजदंड आपल्या हाती घेतला होता. तोच आवेश आणि उन्मेष त्या वृद्ध शरीराच्या थरथरीतून उफाळून वाहत होता. निश्चितच काहीतरी धक्का देणारं सत्य आता ऐकायला मिळणार होतं. पांडवांसाठी प्रेमभावना जोपासणारा हा ज्येष्ठ कुरू आता जमून आलेल्या खेळाला खो घालणार होता. हातातील राजदंड उंचावीत त्या वृद्धानं शब्दाचे जिंदम बाण सोडले. कुरूंच्या योद्ध्यानं, युवराज दुर्योधन गेली अर्धा घटका या सभागृहात जे बोलला ते या वास्तूच्या निर्मितीपासून आजपर्यंत एखादा दास किंवा दासी सुद्धा बोलली नसेल. महाराणी कुंती कलंकित नाही. विकर्णानं या सभागृहात सांगितलेल्या गिरिजा, सुदक्षिणा, तपती, नलिनी किंवा जिला अद्भुतपणं वस्त्राचा पुरवठा झाला ती पांचाली या सर्वच राजस्त्रियांपेक्षा महाराणी कुंती कितीतरी श्रेष्ठ आहे. इतकंच काय, पण आज कुणीही मला विचारलं की कुरूंचा सर्वश्रेष्ठ योद्धा कोण, तरी मी अभिमानानं उत्तर देईन की कुंती. कारण एक स्त्री असून सुद्धा ज्या हिमालयाच्या उत्तुंग धैर्यानं तिनं अनेक आपत्तींना तोंड दिलं आहे, ते धैर्य तुमच्यापैकी एकाही योद्ध्यात मला कधीही दिसलं नाही. म्हणूनच जे सत्य जीवनभर मी स्वतःशीच जागवीत आलो ते कुरूंच्या वंशवृत्तांताचं रहस्यमय सत्य आज निरुपायानं मलाच कथन करावं लागणार आहे. तुमच्या उफाळलेल्या
क्रोधावर या सत्याचं शीतल जल शिंपताना मात्र माझं मन संतप्त होत आहे. ज्या राज्य रक्षणाच्या कल्पनेनं दुर्योधनानं तुम्हाला पेटून दिलं ते राज्य कुणाचं आहे? कोण आहेत त्याचे खरे वंशज? धृतराष्ट्राचे 100 पुत्र कौरव की पांडूंचे 5 पुत्र पांडव? कुणाला द्यावं हे राज्य? या सिंहासनावर बसण्याचा खरा मान कुणाचा? हा राजदंड कुणी हाती धरावा? संपूर्ण आर्यावर्ताला आपल्या शौर्यानं थरकाप भरविणाऱ्या कुरु योद्ध्यांनो, हे सत्य ऐकताना तुमचे ऊर आज आश्चर्यानं फाटून जातील की ज्या अनादी कुरुवंशाची तुमच्या पितरांनी सेवा केली त्याचे वंशज, आपलं शुभ्र केशांकित मस्तक त्यांनी सभागृहावर फिरविलं. क्षणभर सगळीकडं उत्सुकतेनं भरलेली शांतता पसरली. कुणाचं नाव ऐकायला मिळणार, कौरवांचं की पांडवांचं? त्याचे वंशज कौरवही नाहीत आणि पांडवही नाहीत. सर्वांनी श्वास रोखले. पाठीचा कणा ताठ करून मीही कान टवकारले. माझ्या सर्वांगाभोवती अभेद्य कवच का आहे याचं मला जेवढं आश्चर्य वाटलं नाही तेवढं आश्चर्य सर्वांनी जीवनभर उराशी कवटाळलेल्या कल्पना एका क्षणात उधळणार ते महान सत्य ऐकताना मला वाटलं. आम्ही हे काय ऐकत होतो? कसा विश्वास बसला असता त्या कथनावर? पण बोलणारे पितामह होते, अर्थात ते सत्यच होतं. मग कोण आहे कुरुकुलाचा खरा वंशज? कुणीतरी धैर्याने सभागृहातल्या शांततेचा भंग केला. मी हातातील थरथरणारा राजदंड सावरीत पितामह भीष्मांच्या स्वरूपातला तो हिमालयाचा उंच कडा बोलू लागला. त्याचं एक वाक्य म्हणजे त्या कड्यावरून कोसळणारा भीतीदायक प्रतापच होता. या अवस्थेतही आशेचे किरण शोधित उभा असलेला तुमच्या समोरचा भीष्म हा शेवटचा कुरु आहे. कौरव पांडव कुरुकुलोत्पन्न नाहीत, तरीही आज ते आपली मस्तकं कुठल्या कल्पनेनं हाडऱ्यांसारखी एकमेकांशी भिडवीत आहेत. याचं कारण शोधताना माझं मन विषण्ण होत आहे. म्हणूनच कुरुकुलाचा सत्य वंशवृत्तांत सांगण्यासाठीच माझ्या मनावर अवजड पाषाणांचा भार ठेवून मी आज उभा आहे. लक्ष देऊन ऐका. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे एकमेकांचे बंधू आहेत. त्यांचा पिता एकच आहे. पराशर पुत्र व्यास. माता मात्र वेगवेगळ्या होत्या. धृतराष्ट्राचे या सभागृहातील 100 पुत्र व्यासांचे वंशज आहेत. युवराज दुर्योधन सुद्धा आणि पांडव हे पांडूंचे पुत्र नाहीत हे जेवढं सत्य आहे तेवढंच ते पापाचे पुत्र नाहीत हेही सत्य आहे. महाराणी कुंती आणि माद्री यांना ऋषीवर्य दुर्वासांच्या शक्तिमान देवहूती मंत्रापासून झालेले पांडव पापातून झाले आहेत असं कोण म्हणणार आहे? आणि यापेक्षा भयानक सत्य आहे ते हे की तुम्ही सर्व समजता तसे पांडव 5च नाहीत. आणखी एक 6वा पांडव जगाला कधीच दिसला नाही. कारण आपल्या जन्मापासूनच तो दुर्दैवाच्या फेऱ्यात घेरलेला मी पाहिला आहे. त्याच्यासाठी माझ्या मनाचे धागे तिळतिळ तुटलेले आहेत. म्हणूनच निर्वाणीचं मी सांगतो आहे. तुम्हा कुरूंचा शेवटचा कुरु म्हणून की जे राज्य दिग्विजयी पांडूनं वृद्धिंगत केलं आणि या धृतराष्ट्रानं जोपासलं ते कौरव पांडवांनी अर्ध विभागून घ्यावं.
कौरवांचं नेतृत्व करणाऱ्या आणि कुशल गदावीर म्हणून विख्यात असलेल्या दुर्योधनानं निदान आपल्या गदेच्या गुरुचा आदर्श तरी डोळ्यांपुढं सदैव जागता ठेवावा. त्याचा गुरु बलराम आपला बंधू श्रीकृष्ण याचा परामर्श घेतल्याशिवाय काहीच करीत नाही. कौरव पांडवांनी बलराम श्रीकृष्णाची नाती डोळसपणे पाहावीत आणि आकाशाचं छत कोसळलं तरी त्याची पायदंडी करून उभा ठाकणारा म्हणून ज्या कर्णाचा दुर्योधनानं गौरव केला त्या वीर कर्णानंही या 105 पायदंड्या उभ्या करून त्यावर आपला पाय ठेवण्याचं कर्तृत्व दाखवावं. या सभागृहातल्या कुठल्याही सभासद योद्ध्यानं विसरू नये की राजमाता कुंती पवित्र आहे आणि तिचे पुत्र तेजस्वी महावीर आहेत. थरथरतच पितामह खाली बसले. सभेचं पुढचं काम कसं चाललं यात कुणाचंच चित्त नव्हतं. नंतर बोललेल्या महामंत्री विदुर, अमात्य, महाराज यांचे शब्द ऐकण्याइतकं कुणाचंही मन नीटपणं स्वस्थ नव्हतं. नाही म्हणायला आकस्मिकपणं महाराणी गांधारी देवी उभ्या राहिलेल्या पाहून सर्वांना आणखी एक विस्मयाचा धक्का बसला. त्या कसंबसं एकच वाक्य उच्चारू शकल्या, दुर्योधन, आता तरी शहाणा हो. पांडवांना वनातून परत आण. डोळे झाकलेले मुख क्षणभर सभागृहावर फिरवून त्याही आसनस्थ झाल्या. सभा विसर्जित झाली. सभागृह सोडताना माझं मन केवळ एकाच गोष्टीभोवती मंडल घेत होतं. पितामहांनी कथन केलेला तो 6वा पांडव कोण? पांडवांशी समेट अशक्य झालाच तर तो अचानक कुठून तरी येऊन आपल्या बंधूंना मदत करील काय? सर्व पांडव मंत्रशक्तीतून निर्माण झाले आहेत तसा तोही मंत्रांपासूनच निर्माण झाला असेल काय? किती सामर्थ्यशाली असेल तो? आपण त्याच्याशी लढताना कुठं कमी तरी पडणार नाही ना? जन्मापासूनच तो दुर्दैवी कसा? आणि इतर पांडवांना तरी कोण सुदैवी म्हणणार होतं? विचारांच्या आवर्तांत माझं मन शुष्क पर्णासारखं गरगरत होतं. पांडव आणि कौरव कोणीच कुरुकुलापैकी नाहीत. पितामह भीष्म हे जर शेवटचे कुरु आहेत तर राजसिंहासन कोणाचं हा प्रश्न आता अधिकच गुंतागुंतीचा नव्हता काय? कोण सोडविणार होतं तो प्रश्न? माझ्या मनाच्या पटांगणावर शंकांचे घोडे हवे तसे दौडू लागले. कुणाला आवरावं ते समजत नव्हतं. खाली मान घालून जडपणं एक पाऊल उचलीत मी सभागृहाबाहेर शुभ्र पाषाणांची पायघडी असलेला चौथरा मागं टाकीत होतो. राजवाड्याभोवतीच्या प्राकारांच्या माथ्यावरून घसरलेली मावळतीची किरणं त्या पायघडीवरून पडून विखुरल्यामुळं ती आगळ्याच वर्णात झळाळत होती. माझ्या खांद्यावरच्या तलम उत्तरीयाचा एक शेव घरंगळून खाली पडला होता. पायघडीवरून फरफटत येत होता. उत्तरीयाचा जो शेव अंगावर होता तो मी जाता जाताच मनगटाभोवती करकचून गुंडाळला. काही सुचत नव्हतं. जगात कुणाची तरी दुःख कुणाच्या तरी हृदयात का सलत असतात? काय आहे जग म्हणजे? उत्तरीयाला आकस्मित हिसका बसला. ते कशात तरी सापडलं असावं म्हणून सोडविण्यासाठी मी वळलो. उत्तरीयाचा शेव हाती घट्ट धरून अश्वत्थामा उभा होता. मला पाहताच तो हसला. मला आश्चर्य वाटलं. क्षणापूर्वीच्या सभेचा त्याच्या मनावर काहीच परिणाम कसा काय झाला नाही. कसल्या विचारात घडला आहेस एवढा? पुढं होऊन उत्तरीय माझ्या खांद्याभोवती लपेटीत तो नेहमीच्या जिव्हाळ्यानं म्हणाला. विचारात कुठं? मी काहीतरी उत्तर दिलं. तो तेवढ्या उत्तरावर थांबणार नव्हता हे मला माहीत होतं.
चल, नगराबाहेर दूर भटकून येऊ. तू फारच अस्वस्थ दिसतोस. नको, आता कुठंच जाण्याची इच्छा नाही. तुला सांगाती पाहिजे तर शोणाला घेऊन जा. मला कुणाबरोबरही कुठंच जावंसं वाटत नव्हतं. शोण आणि कर्ण यात महदंतर आहे. मला कर्णासमवेत जायचं आहे. चल. त्यानं माझा हात आपल्या हाती घेत राजवाड्याच्या महाद्वाराकडं अंगुली उचलली. निरुपायानं त्याच्या समवेत जावं लागलं मला, कारण माझ्याशिवाय अन्य कुणालाच त्यानं असा आग्रह कधीही केला नसता. त्याच्याबरोबर चालत चालत महाद्वाराचा उंबरठा ओलांडताना न राहून मीच त्याला विचारलं, आज पितामह भीष्मांनी सांगितला तो 6वा पांडव कोण असावा असं वाटतं तुला? ते कसं सांगता येईल? पांडव 6 आहेत हे सत्य खरोखरच पटणारं नाही, पण पितामहांनी सांगितलं त्या अर्थी ते सत्यच असणार. हा 6वा पांडव कोण? त्याच्याशी काय करायचं आहे आपणाला? तो कसा असेल एवढा कयास मात्र कुणालाही करता येईल. त्यानंही महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. आम्ही पायीच नगराबाहेर आलो. कसा असेल तो? अश्वत्थामा जीवनाचा सखोल अभ्यासक होता. तो निश्चितच पांडवांसारखा नसेल. मग कुणासारखा असेल तो? पांडवांपेक्षा वेगळं असं त्याच्यात काय असेल? सर्वच. कदाचित तो 5 पांडवांपेक्षा सरस असेल. कदाचित तो त्या 5हूनही कनिष्ठ असेल. ज्या वातावरणात तो वाढला असेल तेच त्याचं जीवन असेल. कारण संस्कार म्हणजेच जीवन. फुलाच्या परागदंडात लपलेली कृमीसुद्धा सत्संगतीनं देवमूर्तीवर चढविली जाते. एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत फार अनुकूल असतं. एखाद्या विषयी मात्र आपणाला कधीच जिव्हाळा वाटत नाही. हे असं अकारण का असतं? अश्वत्थामन, मी त्याला विचारलं. कुठल्याही व्यक्तीविषयी आपली मतं अगदी बालपणापासून ठरत असतात. प्रसंगानुरूप कधी कधी त्यात थोडासा बदलही होत असतो, पण बालपणीची अनादराची मतं मात्र पायात खडा खुपल्यानंतर साकळणाऱ्या रक्तासारखे असतात. पुढं याच साकळलेल्या रक्ताचं केळणीत टणक गाठीत रूपांतर होतं. बालपणातील अनादराची मतं तारुण्यात आणि भावी आयुष्यात पक्की होत जातात. या टणक गाठीच्या अटळ त्रासामुळं चांगली सशक्त माणसंसुद्धा लंगडत चालताना मी पाहिली आहेत अंगराज. म्हणूनच बालपण हा आयुष्याच्या घडणीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा काल मानतो मी. म्हणजे नवजात अर्भकाचं मन अगदी एखाद्या सुवर्ण तबकासारखं निर्मल असतं. त्याला जगाची, मानवी गुंतागुंतीची काहीच जाणीव नसते. पण भोवतीच्या परिस्थितीनं त्याला आपल्या अमंगळ हस्तांचा एकदा का स्पर्श केला की त्या हस्ताचे ठसे त्या तबकावरही स्पष्ट उमटायला लागतात. असंच तुला म्हणायचं आहे काय? नुसते ठसेच उमटत नाही राधेया, तर सुवर्णाच्या तेजोमय पार्श्वभूमीवर तेही सूर्यप्रकाशात स्पष्ट तळपायला लागतात. गुणांबरोबरच नकळत दोषही व्यक्त व्हायला लागतात. कारण नवजात अर्भकाचं मन हे एखाद्या नुकत्याच धुवून झटकून साफ केलेल्या आणि सुकत टाकलेल्या वस्त्रासारखं असतं. कुठं नावाला सुद्धा एकही सुरकुती नसते त्यावर. पण तेच प्रौढाचं मन म्हणजे मात्र नुकत्याच सुकलेल्या आणि सुरकुत्यांनी भरलेल्या वस्त्रासारखं असतं. त्याच्यातील श्रद्धेचं, मांगल्याचं पाणी बाष्प होऊन उडून गेलेलं असतं. दाटलेले असतात ते केवळ अनेक गुंतागुंतीचे शुष्क धागे. किती धागे, किती सुरकुत्या, त्याला अंतच नाही. द्वेष, तिरस्कार, स्वार्थ, असूया, हव्यास, दंभ, ढोंग, क्रौर्य,
क्रोध, किंकर्तव्यता, अज्ञान, अहंभाव, आसक्ती, स्तुती, आत्मस्तुती, कारुण्य, वात्सल्य, भक्ती, सार्थकता, ममता, प्रेम, काम, अगतिकता, उद्वेग, आत्मपिंडन, मत्सर, मोह, असहाय्यता, नैराश्य आणि वैफल्य. किती अगणित सुरकुत्या ह्या व्यक्तीच्या जीवन वसनाला घेरून राहिलेल्या. कधी कधी अश्वत्थामा इतकं दिपविणारं बोलत असे की त्याचं ते बोलणं सारखं ऐकतच राहावं असं मला वाटे. मग यातून मार्ग काढण्यासाठी काहीच का उपाय नाही? ह्या सुरकुत्या म्हणजे जीवन की काय? या प्रश्नावर तो जे बोलेल ते अश्रुतात न्हाऊन निथळून निघणारं असंच असणार होतं. मार्ग का नाही? अवश्य आहे. तू कोळ्याचं जाळं पाहिलं आहेस ना? किती गुंतागुंतीचं असतं ते. पण त्या जाळ्यावरून स्वच्छंदानं फिरणारा कोळी त्या जाळ्यात गुरफटून मेला असं कधी पाहिलंस काय? शरीरातल्या मनाच्या या असंख्य धाग्यांत कधीही न गुरफटणारा असा एक कोळी तुझ्या माझ्यात सर्व चराचरात आहे. कोण तो? आत्मा. आणि या आत्म्याचा स्थायी भाव आहे प्रकाश. प्रकाश म्हणजे शरीरातील चैतन्य. कधीच आणि कोणत्याही बंधनात गुरफटून पडू शकत नाही असं चैतन्य. पण चैतन्य म्हणजे काय हे जाणून घेण्याची तीव्र तळमळ पाहिजे. त्यासाठी जीवनावर अतूट श्रद्धा पाहिजे. एखाद्यानं अशी श्रद्धा जीवनात पाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या श्रद्धांना प्रचंड धक्के देणारी सत्य सभोवती उभी ठाकली. त्यात त्याची श्रद्धा डळमळली आणि तो इच्छा नसतानाही श्रद्धाहीन झाला तर त्यात त्याचा काही दोष आहे? दोष असलाच तर तो परिस्थितीचा आहे असं म्हणावं लागेल. नाही राधेया, तसं म्हणता येणार नाही. श्रद्धा या कल्पनेचा तुझा अर्थ परिपूर्ण नाही. मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा ज्या श्रद्धेला तडा जात नाही तीच खरी श्रद्धा. खरा श्रद्धावंत कधीच अश्रद्ध होत नाही आणि परिस्थितीवर खापर फोडीत नाही. श्रद्धाहीन माणूस म्हणजे मात्र सुगंधी केवड्याच्या आत जीवनभर राहूनही गंधहीन झालेलं निरुपयोगी कणीस. अशा माणसानं 100 वर्षाचं जीवन जगून सुद्धा काहीही, खरोखरच काहीही मिळविलेलं नसतं. त्याच्या डोळ्यांतून तेजाचे स्फुल्लिंग वर्षू लागले. मुखमंडल ब्रह्मतेजानं कसं तळपू लागलं. श्रद्धा कशावर ठेवावी माणसानं? श्रद्धा म्हणजे तरी नेमकं काय? त्याला चेतावून त्याची रसवंती फुलविणं हा माझा नित्याचा परिपाठ होता. श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ. स्वतःवर श्रद्धा हवी. ज्याची स्वतःच्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही. दुर्योधनानं पांडवांना राज्य देण्याबाबत प्रखर विरोध दर्शविला. हे राज्य केवळ कौरवांचंच आहे, पांडवांचं नाही, अशी त्याची मनोमन श्रद्धा आहे. म्हणूनच ना, मुळीच नाही. स्वार्थ म्हणजे स्वतःवरची श्रद्धा नव्हे. चूक होते ती नेमकी इथंच. स्वार्थ झाला तरी तो चूक कसा? निसर्गानंच तो विचार मानवाला दिला आहे की नाही? स्वार्थाची जाणीव ही चूक नसेलही, पण या जाणीवेला मर्यादा असावी लागते. एका जीभ या इंद्रियाचंच स्वरूप घे. एखाद्यानं ठरविलं की जगात अस्तित्वात असलेल्या सर्व रसांचा आस्वाद घ्यायचा, अगदी मनसोक्त, आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी राक्षसी हव्यासानं तो एकसारखा जीवनभर धावत राहिला, तरीही त्याचं जीवन त्या इच्छापूर्तीसाठी कधीतरी पुरं पडेल काय? कुठल्याही स्वार्थी कल्पनेचं हे असंच आहे. विधात्यानं चोहो दिशांना विखुरलेलं हे अमर्याद जग कधीच आणि कुणालाही एकट्यानं घेऊ म्हटल्यानं
कधीतरी कवेत घेता येणं शक्य आहे काय? कारण आदिशक्तीनंच मानवाला सर्व क्षेत्रात समर्याद केलेलं आहे. राजवाड्याच्या तटाजवळ वाढलेल्या तृणांकुराला जेवढी राजवाड्याची तेवढीच मानवाला खऱ्या अर्थानं विश्वाची कल्पना आहे. मानवाच्या बुद्धीची जेमतेम श्रीफलाला पुरेल एवढीशी कव विश्वाला कधीच घेरू शकणार नाही. मग जीवन म्हणजे तरी काय? केवळ एक अपघात. मी विषय थोडा बदलला. नाही, जीवन म्हणजे जन्ममरणाच्या तासांतून अविरत वाहणारी सरिता. परमात्मारूपी सागराला मिळण्यासाठी आसुसलेली, मुक्तीसाठी तळमळणारी. मुक्ती म्हणजे केवळ वेदनाहीन मृत्यू. अशीच मुक्तीबाबत तुझी कल्पना आहे काय? नाही, मुक्ती म्हणजे अविरत, अखंड प्रकाश, चैतन्यमय, प्रकाशमय, शरीरहीन, भावहीन अस्तित्व, आत्म्याचा एकच एक असलेला भाव, प्रकाश. जरा डोळसपणं सभोवती पाहशील तर सारं सजीव चराचर प्रकाशासाठी कसं नुसतं कणाकणांनी आसुसलेलं आहे हे पाहून तू दिडमूड होशील. कृमी, कीटक दीपज्योतीवरच का झेपावतात? कृमी कीटक दीपज्योतीवरच का झेपावतात? वनस्पती, लतावेली, तृणांकुर सर्व आपापलं मुख आकाशाच्या रोखानं उंचावून प्रकाशासाठीच का तळमळतात? कुणालाच हे विसरून चालणार नाही की जीवनाचा स्थायी भावच प्रकाश आहे. मग हा प्रकाश मानवाला सहज साध्य का नाही? जीवनाचा हा जर मूळ उद्देश आहे तर तो इतका दुष्प्राय का? जीवनाचा उद्देश प्रकाश आहे, पण तो अगदी अंतिम असा उद्देश आहे. तो साध्य होण्यासाठी कृतीची जरुरी आहे. निरनिराळ्या भावविभावांची अनुभूती. विविध अनुभव घेतल्यानंतरही मी शोधतो आहे ते हे नव्हे असं समजून आल्यानंतर मानव अंती आपल्या अंतरात्म्याकडं वळेल. त्याला तसं वळावंच लागेल. अटळ म्हणून स्वीकारावा लागणारा मानवजातीपुढचा अध्यात्म हाच एकमेव मार्ग राहील. नाही अश्वत्थामन, काळाचे कितीतरी पट फाडून मी भविष्याचा वेध घेण्यासाठी बुद्धीला ताण दिला आहे. पण तू म्हणतोस तसा मंगल दिन कधी काळी उगवेल यावर माझाच काय पण कुणाचाच विश्वास बसणार नाही असं मला वाटतंय. आशा आकांक्षा उराशी नुसत्या कवटाळून मृगजळामागं धावण्यात काय अर्थ आहे? अजूनही तू संभ्रमातच आहेस, पण त्यात तुझा दोष नाही. मानवी मनच मुळात विचित्र आहे. रथाच्या चक्रासारखं. अनेक आरे असतात या चक्राला, पण खरा चिकित्सक ते आरे ज्या एका विशिष्ट कण्याभोवती फिरतात त्यावरच लक्ष देत असतो. तू म्हणतोस भवितव्याचा वेध घेण्यासाठी काळाचे असंख्य पट फाडून तू पाहिले आहेस. पण प्रश्न असा आहे की काळाला कधी असे पट खरोखरच असतात काय? की आपण आपल्या सोयीसाठी दिवस, मास, ऋतू आणि वर्ष या कारावासात काळाला निष्फळ कोंडू पाहतो आहोत. मला वाटतं भवितव्य ही मानवानं निर्माण केलेली भयानक भूल आहे. जरा सखोलपणं विचार करून पहा. काळाला कधीतरी भूत आणि भविष्य आहे काय? काळ हा अखंड आहे आणि ही अखंडत्वाची जाणीवच मानवाला खऱ्या अर्थानं निर्भय करू शकेल. त्याची दिव्य प्रज्ञा फुलून ओसंडू लागली. बोलत बोलत आम्ही नगरापासून दूर अर्ध्या एक योजनावर केव्हा आलो याचं आम्हा दोघांनाही भान राहिलं नाही. नगराबाहेरचं विष्णू मंदिर आल्यासारखं दर्शन तरी घेऊन जावं म्हणून आम्ही मंदिरात प्रवेश केला. संध्याकाळ होत आली होती.
गुलाबी वर्णाच्या पश्चिम क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर उंचावून काही सारंग पक्षी कलकलाट करीत घरकुलाकडं परतत होते. दर्शन घेऊन आम्ही मंदिराबाहेर आलो. अश्वत्थाम्यानं दिलेल्या गाभाऱ्यातल्या घंटेच्या टोलाचे मागं रेंगाळणारे काही गूढरम्य मधुर स्वर माझ्या कानात घुमत होते. मंदिराबाहेर येताच वर पाहत त्यानं कळसाच्या रोखानं आपली अंगुली उंचावली. ते पाहिलंस काय? निश्चल उभा राहून त्यानं विचारलं. हो. मावळतीच्या किरणात कळसावरचा सुवर्णकुंभ फारच आकर्षकपणं तळपतो आहे. छे, कळसावरच्या सुवर्णकुंभाबद्दल नव्हे. त्याखाली मंदिराच्या माथ्यावर पाषाणाच्या निरुंद फटीत नुकतंच उगवलेलं ते पिंपलाचं रोपटं बघ. काय आहे उपयोग त्याचा? उपयोग तुझ्या दृष्टीनं नाही, पण माझ्या दृष्टीनं खूप आहे. आपली लुसलुशीत लाल पानं हलवून ते सांगत आहे की या पाषाणाच्या माथ्यावर पाय देऊनही मला जगायचं आहे, वायूबरोबर डुलायचं आहे. प्रतिकूलतेच्या पाषाणाला एक साधंसं रोपटंसुद्धा निसर्गात शरण जायला तयार नाही आणि मानव मात्र बोलता बोलता तो मध्येच थांबला. आम्ही नगराकडं परतलो. मार्गातच त्याची पर्णकुटी असलेली युद्धशाला आली. माझा हात आपल्या हाती प्रेमानं घेऊन तो क्षणभर थोपटत म्हणाला, राधेया, विसरून जा मी सांगितलेलं सर्व. मी जसा कुणी ब्रह्मज्ञ नाही, तसा जीवनाच्या गूढ अंगाचा विचार करण्यासाठी तुझाही जन्म नाही. तुझा जन्म कृतीसाठी आहे. कारण जीवनाची जी वाटचाल तू केली आहेस ती केवळ दिपविणाऱ्या कृतींनीच भरलेली आहे. माझा हात सोडून तो युद्धशालेच्या महाद्वाराच्या पुरुषभर उंचीच्या पोटद्वारातून आत गेला. ते ठेंगणं पोटद्वार ओलांडताना त्याच्या शिरावरच्या वस्त्राचा द्वाराच्या महिरपीला ओझरता स्पर्श झाला. क्षणातच तो द्वारामागं अदृश्यही झाला. किती सखोल अभ्यास होता त्याचा. अगदी सहज तो जीवनाची अनेक अंग मला वेळोवेळी उकलून सांगत होता. तो जाता जाता म्हणाला, तुझा जन्म केवळ कृतीसाठी आहे. तसा प्रत्येकाचाच जन्म कृतीसाठीच असतो. तरीही जो तो आपल्या परीनं जीवनाचा अर्थ लावण्यात घडलेला असतो. मी परतलो. राजवाड्याच्या प्राकारातून आत शिरताना अश्वशालेत बाबा घोड्यांना खाद्य देणाऱ्या सेवकांना काही सूचना करीत असलेले दिसले. वार्धक्यामुळं आता त्यांचं शरीर जर्जर झालं होतं. अंगकाठी वाकली होती, पण मनाची उभारी अजूनही तशीच होती. मी त्यांना कितीतरी वेळा आवर्जून सांगितलं होतं की आता तुम्ही विश्रांती घ्या, पण त्यांचं एक उत्तर ठरलेलं होतं, वसू, शरीर थकलं तरी माणसाचं मन कधीच थकत नाही. त्याला काही ना काही उद्योग हवाच असतो. त्यांनी सांगितलेल्या या आणि अशाच मौलिक विचारांनी माझं जीवन घडलेलं होतं. त्यांच्याच अपार कष्टांनी माझ्या जीवनाच्या पर्णकुटीचं एका भव्य राजवास्तूत रूपांतर झालं होतं. माझ्या माहितीप्रमाणे निखिल आर्यवर्तातील मी पहिलाच असा सूतपुत्र होतो की ज्याच्या मस्तकावर सुवर्ण किरीट चढविला गेला होता आणि त्याचं एकमेव श्रेय माझ्या मातापित्यांना होतं. संपत्ती, कीर्ती, कुटुंबसौख्य, पुत्रसौख्य सर्व माझ्या चरणांशी लोळण घेत होतं. पण त्या सर्वांपेक्षाही मातापित्यांची इतकी दीर्घकाळ मिळालेली वत्सलतेची
छाया मला अधिक सुखावीत आली होती. वाड्यावरचे सर्वजण राधा मातेला राजमाता म्हणत होते. वृषाली माझ्यावरच्या प्रेमानं भारावून ते ऐकताना मला म्हणत होती की तुमच्यामुळंच त्यांना सर्वजण राजमाता म्हणतात. पण तिला वेडीला काय कल्पना होती की माझ्या मातेमुळंच मला सर्वजण कर्ण म्हणत होते, अंगराज म्हणत होते, महाराज म्हणत होते. म्हणूनच पुढं होऊन मी अश्वशालेत गेलो. मस्तक नमवून मृदू स्वरात म्हणालो, बाबा, आपण इथं येण्याचे कष्ट कशाला घेतलेत? सेवक ही कामं प्रामाणिकपणानं करताहेत. शिवाय संजय काका आहेत त्यांच्यावर देखरेख करायला. डुगडुगणारी मान सावरीत ते म्हणाले, कोण वसू? पुत्रा, जन्मभरच्या सवयी इतक्या सहज कुणालाच सोडता येत नाहीत. तू सोडशील काय हातातील धनुष्यबाण? वाड्यावर जीव रमत नाही. घोड्यात राहिलो, घोड्यात वाढलो, त्याचं फुरफुरणं हेच माझं संगीत. इथं बघ, किती प्रकारचे घोडे आहेत. त्यांच्याकडं नुसतं बघितलं तरी समाधान वाटतं मला. पण आता संध्याकाळ झाला आहे. आता आपल्या कक्षाकडं चला. मीही वरच चाललो आहे. चल. त्यांनी आपला हात माझ्या हाती दिला. माझ्या हाताचा आधार घेत ते चालू लागले. त्यांची करता येईल तेवढी सेवा करणं हे ज्येष्ठपुत्र या नात्यानं माझं पहिलं कर्तव्य होतं. माझ्या खांद्यावर भार देत एक एक अशी राजवाड्याची पायदंडी ते हळूहळू चढू लागले. मी हस्तिनापुरात आलो. त्या पहिल्याच दिवशी त्यांच्या हाताचा आधार घेऊन या पायदंड्या चढलो होतो. आज ते माझ्या खांद्याचा आधार घेऊन त्या चढत होते.